नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील बातमी चंद्रपूर येथील आहे। तर निराधारांच्या लाभांवर येणार गंडांतर। तर मित्रांनो, कशामुळे निराधारांच्या लाभांवर गंडांतर येत आहे? जानेवारी आणि फेब्रुवारीचे पेन्शन कधी मिळणार आहे? संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचे पैसे का लवकर जमा होत नाही आहे? पैसे जमा होण्यासाठी काय करावे लागणार आहे? निराधारांना पैसे जमा होण्यासाठी कुठे संपर्क करावा लागणार आहे? याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण बातमीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही आजच्या दिनांक 18 फेब्रुवारीच्या दैनिक लोकमतमधील बातमी आहे। तर निराधारांच्या लाभांवर येणार गंडांतर, योजनेसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक। चंद्रपूर येथील ही बातमी आहे। निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे DBT प्रणाली अंतर्गत थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील निराधारांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। मात्र आजही अनेक लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही। त्यामुळे आधार प्रमाणीकरण न केलेल्या निराधारांच्या चालू महिन्याच्या लाभांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, राज्यातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे। ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही असे लाभार्थी चालू महिन्याच्या पेन्शनवर गंडांतर आलेले आहे। ज्या लाभार्थ्यांनी DBT केलेले नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारी व फेब्रुवारीचे पेन्शन जमा होऊ शकणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासह इतर निराधार योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। लाभ देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया अंमलात आणली गेली आहे। जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 68,346 तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 1,58,948 लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे। निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते। यापुढे हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने या सर्वच लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठी व तहसील कार्यालयात वेळेत सादर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, सरकारने वेळोवेळी आवाहन करून देखील अजूनही बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही। DBT केल्याशिवाय आता अनुदान मिळणे शक्य होणार नाही। त्यासाठी आपले आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, आधार प्रमाणीकरण करून DBT लिंक करून तलाठी किंवा तहसील कार्यालयात जमा करायचे आहे। त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर पहा मित्रांनो, पुढे किती जणांचे पैसे लटकणार? जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 68,346 तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 1,58,948 लाभार्थी आहे। मात्र यातील काहींनीच आधार प्रमाणीकरण केले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी येथे संपर्क करा। लाभार्थ्यांना DBT पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अडचण असल्यास तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जाऊन माहिती घ्यावी। सध्या DBT पोर्टलवर नोंदणीच्या अनुषंगाने प्रशासनाची धावपळ सुरू आहे। तलाठ्यांकडूनही योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे। तर मित्रांनो, बाहेर जर DBT
करण्यास तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रे घेऊन तेथे फ्रीमध्ये DBT करू शकणार आहे. यासाठी तुम्ही तहसील किंवा बँकेत जाऊन DBT करून घ्या. तर पहा मित्रांनो, पुढे लाभार्थ्यांचे आधार अपडेट आवश्यक. लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. आधार व्हॅलिडेट नसल्यास लाभार्थ्यांची DBT पोर्टलवर नोंदणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांनी वेळेत कागदपत्र सादर केले नाही अशांचे अनुदान बंद होणार आहे. तर पहा मित्रांनो, फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार? DBT प्रणाली अंतर्गत संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात पैसे वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान लवकर मिळणार आहे. तर मित्रांनो, जानेवारी व फेब्रुवारीचे पैसे वाटप सुरू झालेले आहे. 25 तारखेपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्या लाभार्थ्यांचे DBT लिंक झाले आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.